नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने मिरची पिकामध्ये आपणाला ज्यावेळी आपला पहिलं तोडा होतो किंवा हार्वेस्टिंग चालू होतं त्यावेळी आपणाला प्रामुख्याने फुलकळीचं ड्रॉपिंग होणे किंवा चुरडामुरडा रोग असेल, त्याचबरोबर आता बदलत्या वातावरणामध्ये आपणाला भुरीचा हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवत आहे. त्याच्यासाठी आपणाला कंटिन्यू तोडा चालू राहिला पाहिजे. जे फ्लॉवरिंग निघत आहे किंवा जी फुलकळी निघत आहे तिचं सेटिंग झालं पाहिजे. त्याचबरोबर मालाला चांगल्या पद्धतीने किपिंग क्वालिटी असेल, चांगलं लस्टर असेल, चांगलं कलर, चांगलं वजन मिळालं पाहिजे. त्याचबरोबर आपण पाहू शकता पानांची किपिंग क्वालिटी ही चांगल्या पद्धतीने टिकली पाहिजे की ज्यामुळे आपणाला कंटिन्यू तोडा चालू राहील. त्याचबरोबर आपणाला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने कशा रीतीने उत्पादन घेता येईल याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. आता प्रामुख्याने आपलं हार्वेस्टिंगला प्लॉट आला, पहिला तोडा झाला, त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने खताचं नियोजन असेल किंवा फवारण्यांचं नियोजन हे कशा पद्धतीने करायचं आहे. आपण पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकतो. ह्या स्टेजला प्लॉट आला, पहिला तोडा होणार आहे किंवा पहिला तोडा झाला, त्याच्यानंतर जास्तीत जास्त फ्लॉवरिंग मिळालं पाहिजे. त्याचबरोबर मिळालेलं फ्लॉवरिंगचं चांगल्या पद्धतीने सेटिंग झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ड्रिपचं पहिलं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल ॲग्रोचं स्प्राउट हे एकरी 2 लिटर स्प्राउट, त्याच्यासोबत युरो 60-20 हे एकरी 4 किलो व बोरॉन 500 ग्रॅम पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊन घ्या. त्याच्यानंतर 2 ते 3 दिवस गॅप द्या. 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला 13-0-45 एकरी 5 किलो, कॅल्शियम नायट्रेट 4 किलो याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघणार आहे, त्याचं सेटिंग होणार आहे, चांगल्या पद्धतीने मालाला कलर असेल, लस्टर असेल, वजन हे मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही आलटून पालटून खतं देऊ शकता. मग त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रॉनचा वापर करा, मॅग्नेशियम सल्फेट असेल, सल्फर असेल याचा वापर करा. किंवा जास्त प्रमाणात जर मिरची वाकडी मिळत असेल तर तुम्ही चिलेटेड कॅल्शियम असेल किंवा ऑक्साईड स्वरूपातील कॅल्शियम याचा स्प्रेद्वारे किंवा ड्रिपच्याद्वारे वापर करू शकता. आता प्रामुख्याने आपल्याला पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल याच्यावर कोणत्या फवारणी घ्यायच्यात किंवा अळीवर्गीय कीटक असतील याच्यावर कोणत्या फवारणी घ्यायच्यात की ज्यामुळे आपल्याला जो शेंडा निघत आहे तो चांगल्या पद्धतीने निघाला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा आकसा, चुरडा मुरडा हा जाणवला नाही पाहिजे. या स्टेजला प्लॉट आला त्याच्यानंतर तुम्ही फ्लॉवरिंग मिळवण्यासाठी त्याचबरोबर सेटिंगसाठी सुद्धा वापर करू शकता. याच्यामध्ये पहिली फवारणी घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये आपण प्रति लिटर पाण्यासाठी एक ml आपणाला मॅटाडोर घ्यायचं आहे. त्याच्यासोबत आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम रिडोमिल गोल्ड व ॲम्बिशन हे 2 मिली हा पहिला स्प्रे द्या. चांगल्या पद्धतीने पानांची किपिंग क्वालिटी जर राहणार आहे. त्याचबरोबर थ्रिप्स असेल किंवा जी पांढरी माशी असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर जास्त प्रमाणात जर तुम्हाला थ्रिप्सचा अटॅक जाणवत असेल तर तुम्ही फवारणी करू शकता. याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 मिली आपणाला बायो 303 घ्यायचं आहे. त्याच्यासोबत ॲक्ट्रा हा प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम व चांगल्या पद्धतीचे निमतील प्रति लिटर पाण्यासाठी 1 ml याचा जर गच्च स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने व्हायरस असेल, थ्रिप्स असेल किंवा जे आपणाला रसशोषक किडे आहेत त्याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे. आता जी फळ पोखरणारे अळी असेल व भुरीचा जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर भुरीसाठी तुम्ही स्प्रे देऊ शकता. ज्याच्यामध्ये निसोडियम हे 100 लिटर पाण्यासाठी 60 ml निसोडियम, त्याच्यासोबत चांगल्या दर्जाचं सिलिकॉन व त्याच्यासोबत 0.32 प्रति लिटर पाण्यासाठी 4 ग्रॅम याचा गच्च स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला पानांची किपिंग क्वालिटीसुद्धा चांगली राहणार आहे किंवा भुरीवर चांगलं कंट्रोल मिळणार आहे. जर लाल कोळीचा थोडा प्रादुर्भाव जाणवत आहे किंवा तुम्हाला जर थ्रिप्सचा प्रादुर्भाव जाणवत आहे त्याच्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन वापरू शकता. 100 लिटर पाण्यासाठी ॲबॅसिन 50 ml त्याच्यासोबत मेरिऑन 40 मिली याचासुद्धा स्प्रे दिल्यावर जो पानावर पडणारा ठिपका असेल किंवा व्हायरस असेल त्याचबरोबर जो आपल्याला भुरी जाणवते त्याच्यावर सुद्धा चांगलं कंट्रोल मिळाले हे पाहायला मिळणार. त्याच्यासोबत जास्तीत जास्त फुलकळी मिळवण्यासाठी तुम्ही फवारणी करू शकता. ज्याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी 0.34 3 ग्रॅम, त्याच्यासोबत बोरॉन 1 ग्रॅम, चिलेटेड कॅल्शियम 1 ग्रॅम, चिलेटेड झिंक 1 ग्रॅम व त्याच्यासोबत रोको हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम याचा जर स्प्रे दिला किंवा बायोस्टीनसुद्धा वापरू शकता. प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम याचासुद्धा स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे फ्लॉवरिंग निघणार किंवा जास्तीत जास्त फुलकळी निघणार त्याचं सेटिंग झालेलं सुद्धा हे पाहायला मिळणार आहे. आपण थ्रिप्ससाठी वारंवार फवारणी करणे किंवा अतिरिक्त खर्च करणे, त्याचबरोबर खर्चाच्या मानानं उत्पादन न मिळणे यासाठी साध्या फवारणी करणार. ज्यावेळी मेजर स्टेज येईल किंवा मेजर जर अटॅक असेल त्यावेळी तुम्ही ग्रासिया असेल, एक्सपोनन्स असेल, सिमोडिस असेल किंवा प्लेसिओ असेल याचासुद्धा वापर आलटून पालटून स्प्रेमध्ये वापरू शकता की ज्यामुळे तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त प्लॉट हा डेव्हलप झालेला हा पाहायला मिळेल. आपण पूर्ण प्लॉट पाहू शकता अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचा चुरडामुरडा असेल किंवा पानं पूर्ण फ्रेश आहेत, कोणत्याही प्रकारचा आकसा हा जाणवणार नाही. तर चला, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.